राज्यातील महिला सफाई कामगारांच्या समस्यांबाबत आमदार सतेज पाटील यांनी विधान परिषदेत प्रश्न उपस्थित केले। सर्वोच्च न्यायालयानं हातानं मैला साफ करण्यास बंदी घातलेली असतानाही राज्यातील विविध ठिकाणी मलजन्य वाहिन्या आणि मैला टाकी सफाईचं काम सफाई कर्मचाऱ्यांकडून हातानंच करवून घेतलं जात असल्याची बाब त्यांनी निदर्शनास आणून दिली। ही कामं बहुतेक वेळा अनुसूचित जातीमधील किंवा सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या व्यक्तींनाच दिली जात असून या प्रथेमुळे सामाजिक भेदाभेद आणि जाती आधारित शोषण कायम राहतंय। झोपडपट्टी भागात साफसफाई करण्याकरता मशीनचा वापर होत नसल्यानं सफाई कामगारांना प्रत्यक्ष जाऊनच सफाईची कामं करावी लागतायत। त्याचबरोबर राज्यातील सर्वच सफाई कर्मचाऱ्यांना आवश्यक सुरक्षात्मक साधनं पुरवणं, सफाई कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ करणं आणि त्यांची योग्य ती नोंद ठेवून मृत सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना सहजतेनं नुकसान भरपाईची रक्कम मिळण्याकरता शासनानं कोणती कार्यवाही केली आहे असे प्रश्न आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केले। यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सफाई कामावेळी मृत पावलेल्या कामगारांच्या वारसाला 30 लाख रुपये, कायमच्या अपंगत्वासाठी 20 लाख रुपये आणि अपंगत्वासाठी 10 लाख रुपये एवढी नुकसान भरपाई अदा करण्याबाबत सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्यता विभागानं 30 एप्रिल 2025 रोजी शासन निर्णय निर्गमित केला असल्याचं सांगितलं। 3 मे 2024च्या परिपत्रकान्वये सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांनी सेप्टिक टँक, भूमिगत गटारे इत्यादींची साफसफाई केवळ यांत्रिक पद्धतीनं अथवा मशीनद्वारे करायची आहे। केवळ अपरिहार्य परिस्थितीतच कामगारांमार्फत साफसफाई करण्यात यावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत, असं उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं।